वारीमध्ये अनेक संस्था अन्नदानाचं कार्य करत असतात. जातीपंथाच्या पलीकडे जाऊन वारकऱ्यांची सेवा करत असतात. त्यांच्याशी संवाद साधलाय एबीपी माझाच्या वारकरी शिवलीला पाटील यांनी. रामकृष्णारी. जसं आपण म्हणतो की वारी कुठल्या एका धर्माची जातीची पंथाची नाही आहे, तशी वारी सगळ्या वैष्णवांची, तशी सगळ्या जाती धर्माच्या लोकांची, सर्व भारतीयांची आहे. जसं वारीला सगळ्या लोकांनी साथ द्यावी, तसंच हा गुरुद्वारा सुद्धा वारीसाठी परिपूर्ण मोकळा आहे, परिपूर्ण रिकामा आहे. कुठल्याही वारकऱ्यांना यावं आणि अगदी सुव्यवस्थितपणे स्वच्छतेमध्ये सुंदर असं जेवण ग्रहण करावं आणि तोच आशीर्वाद या सगळ्या दादांना देऊन पुढे वारीची वाटचाल करावी. हा वारीचा थोडासा भाग यांच्याही पदरात पडावा म्हणून गेली कित्येक वर्ष ही सगळी सिख मंडळी या वारीची सेवा करत आहेत. या मंदिराचे, गुरुद्वाऱ्याचे ट्रस्टी लोक आणि विश्वस्त मंडळी आहेत. आपण त्यांना विचारूयात की किती लोकांचा स्वयंपाक करतात आणि किती भावना त्याच्या पाठीमागे दडलेली असते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्हाला ही सगळी सेवा करताना आणि याची कसं नियोजन करता आणि कसं वाटतं? असं काय नाही, सगळं परमात्माच्या हातात आहेत. पंढरपूरचे जे महाराज आहेत, जे देव आहे, त्यांची कृपा आहे आणि सगळं अकालपुरख वाहेगुरूची कृपा आहे, जे ते आपल्याकडनं सेवा घेतात आणि आम्हाला हे सौभाग्य भेटतो की माऊलींची इथं चरणस्पर्श प्राप्त होतं आहे. आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची अपार कृपा आहे की इथं सतत वर्षांनी असंच लंगर चालू राहतो आहे. आणि हेच प्रार्थना आहे, जे टायमापर्यंत हे आहे जग आहे ते टायमापर्यंत हे सेवा चालू असो. छान. अगदी ही सगळी मंडळी खूप नियोजनात्मक करतात आणि आपण बघतो की आपला धर्म, आपली जात, आपलं कुळ गोत्र हे सगळं हे एका माणुसकीवर टिकलेलं असतं. आणि ही माणुसकी जपण्यासाठी, ही वारकऱ्याची परंपरा जपण्यासाठी प्रत्येकजण आपला हातभार लावतो आहे. तसं ही मंडळीसुद्धा लावत आहेत आणि अशीच त्यांची इच्छा आहे की वर्षानुवर्ष ही चालावी. पांडुरंग परमात्म्याची, विठुरायाची कृपा त्यांच्यावर बरसत राहावी आणि त्याच कृपेनं त्यांनी वृद्धिंगत व्हावं, याच्यासाठीच हा अट्टास आहे. तुमच्या सगळ्यांच्या कार्याला मी शतशः प्रणाम करते आणि असंच तुमचं अखंडित कार्य चालत राहो ही विनंती करते. रामकृष्ण हरी.